डॉक्टर कविता राणे, कविता, आपण बघतोय की देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारीतनं मोकळं करा असं म्हटलेलं आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी निकाल लागल्यानंतर घेतलेली ही पहिली पत्रकार परिषद होती. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे जे निकाल आले होते त्या निकालानंतर भाजपची काय प्रतिक्रिया आहे, देवेंद्र फडणवीसांची काय प्रतिक्रिया आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये निकाल धक्कादायक आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. या निकालामागची आकडेवारी स्पष्ट केली आणि त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनी मला विधानसभेच्या तयारीसाठी आता मोकळं करा, सरकारमधून मला मोकळं करा असं म्हटलं आणि त्यामुळेच आता सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का आहे. रौनक कुकडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण अधिकचे अपडेट्स घेणार आहोत. रौनक, देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य अपेक्षित होतं वक्तव्य? या अगोदर भाजपमध्ये या संदर्भातल्या काही हालचाली होत्या की भाजप नेत्यांसाठी सुद्धा हे वक्तव्य म्हणजे मोठा धक्का आहे? निश्चितपणे आपण म्हणू शकतो कविता, कारण आपल्याला माहितीये की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये येण्यासंदर्भातले आदेश देण्यात आले होते त्याच्या आधी जेव्हा एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यावेळेस देखील देवेंद्र फडणवीसांनी एक पत्रकार परिषद आपलं मत मांडलं होतं की त्यांना राज्यात मुख्यतः संघटनमध्ये काम करायचं, पण ज्या पद्धतीचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान लागले आहे स्पष्ट त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि मुख्यतः देवेंद्र फडणवीस जरी म्हणत असले की त्यांना या जबाबदारीतून मुक्त करा, पण मुख्यतः बघणं महत्वाचं ठरेल की केंद्रीय नेतृत्व या संपूर्ण संदर्भात काय विचार करतं. आणि देवेंद्र फडणवीसांचं ज्या पद्धतीचा स्वभाव आहे ते लीड फ्रॉम द फ्रंट करताना तशाच पद्धतीचं एक्झाम्पल त्यांनी या संपूर्ण निवडणुकीत सेट केलं. त्यांनी त्यांची स्टाईल आहे एक आकडेवारी सांगून विश्लेषण करण्याची आणि जवळपास एक दिवस त्यांनी घेतला, कारण काल निकाल लागले, काल दिवसभर देवेंद्र फडणवीस मीडिया समोर दिसले नाही आणि आज ज्या पद्धतीनं त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जवळपास 2 लाखाचाच फरक फक्त जवळपास महायुती आणि महाविकास आघाडी दरम्यान वोटांमध्ये पाहायला मिळाला. अनेक जागा कमी फरकात आम्ही हारलेलो आहोत, मात्र ही हार आम्ही स्वीकारतो आणि याची जबाबदारी जर मोठ्या मनाने स्वतः देवेंद्र फडणवीस स्वीकारत असतील आणि ते जर असं म्हणत असतील की मला सरकारच्या जबाबदारीतून मुक्त करा, एक मोठं अशा स्वरूपाचं हे वक्तव्य म्हणावं लागेल. मात्र केंद्रीय नेतृत्व या संदर्भात काय विचार करतं आणि आता राजकीय प्रतिक्रिया यावर काय उमटतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सगळ्यात महत्वाचं हे असेल की पक्षामधनं काय प्रतिक्रिया उमटतात. जेव्हा पक्षाचं राज्यामधलं सगळ्यात मोठं नेतृत्व अशा प्रकारची धक्कादायक भूमिका समोर करतं, समोर मांडतं, त्याचा निश्चितच पक्षाच्या नेतृत्वावर तर परिणाम होतो, जे खालच्या फळीचं नेतृत्व असतं आणि कार्यकर्त्यांवरही होतं. काय संदेश जाऊ शकतो देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याचा नेतृत्वामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये? मुख्यतः जर आपण बघितलं तर कविता, निश्चितपणे कुठलाही कार्यकर्ता आणि आता जे महाराष्ट्र भाजपमध्ये नेते आहेत, अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांना फॉलो करणारे नेते जे आहेत ते सध्या पार्टीमध्ये आहेत, त्यामुळे कोणीही या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचं समर्थन जे आहे ते करणार नाही. मात्र मुख्यतः देवेंद्र फडणवीस जर आपल्या भूमिकेवर फर्म राहिले तर एक महत्वाचं सरकारमध्ये एक मोठी पोकळी जी आहे ती निर्माण होऊ शकते. जरी 2 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा कालावधी या सरकारला असला, ऑक्टोबरमध्ये आपल्या इथे विधानसभा निवडणूक आहे, मात्र एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते एवढे पॉवरफुल आहेत का ते सरकार पूर्णपणे ड्राईव्ह करू शकतात का, असे अनेक प्रश्न जे आहे ते निर्माण होताना पाहायला मिळणार आहे. आता अजित पवार यांची अजून प्रतिक्रिया आली नाहीये. अजित पवार या संपूर्ण संदर्भात काय वक्तव्य करतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय, कारण एक चर्चा अशा स्वरूपाची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये की बीजेपीचे मतं त्यांना ट्रान्सफर झाले नाहीयेत. जर असं म्हणत असतील तर निश्चितपणे पुढच्या काही महिन्यात राज्याच्या राजकारणात अनेक महत्वाचे बदल जे आहेत ते पाहायला मिळणार आहे. आणि याकडे रौनक, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. माझे सहकारी विनोद तळेकर आता आपल्या सोबत आहेत. विनोद, हे वक्तव्य संपूर्ण राजकीय वर्तुळासाठी धक्कादायक आहे, पण महायुतीचा विचार केला तर महायुतीमध्ये सध्या 3 पक्ष आहेत. जेव्हा कोणताही एक पक्ष अशा प्रकारचा निर्णय घेत असतो, जेव्हा कोणत्याही पक्षातला सगळ्यात मोठं नेतृत्व अशा प्रकारचा निर्णय घेत असतो, तेव्हा त्याची प्रतिक्रिया निश्चितच बाकीच्या पक्षांमध्ये उमटणार. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर या वक्तव्याचे काय परिणाम होऊ शकतात? कविता, या वक्तव्याकडे 2 अंगाने बघायला लागेल. सगळ्यात पहिलं म्हणजे हे वक्तव्य म्हणजे महायुतीच्या शेवटाची सुरुवात आहे का,
हे म्हणणं, हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांचा परफॉर्मन्स झालेला आहे त्यांच्या पक्षाचा किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा परफॉर्मन्स झालेला आहे, जी मदत भाजपला या दोन्ही नेत्यांकडून अपेक्षित होती, हे दोन्ही पक्ष फोडल्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की महाविकास आघाडी ही गलित गात्र होईल. मात्र तसं झालेलं नाही. उलट दुपटीनं जागा घेत महाविकास आघाडीनं महायुतीसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. कुठल्याही नेत्याची उपयोगिता काय आणि त्याचं उपद्रव मूल्य काय, या दोन गोष्टी राजकारणात महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या दोन गोष्टींच्या आधारावर या दोन्ही नेत्यांना जर पारखून घेतलं तर लोकसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांची उपयोगिता भाजपला जी अपेक्षित होती ती झालेली नाही आहे. त्यामुळे या आधारावर आता या दोन्ही नेत्यांना सरकारमधून बाजूला करावं का, अशा स्वरूपाचा एक विचार नेतृत्व करू शकतं आणि कदाचित फडणवीसांनी तो विचार बोलून दाखवलेला आहे. याच्यातनं दोन अर्थ निघतात. हे जरी मान्य असलं तरी यातनं दोन शक्यता सुद्धा होतात. एक म्हणजे फडणवीस बाहेर पडणं, म्हणजे फडणवीस या सरकारमध्ये काम करण्यासाठी अगोदरच नाखुश होते. ज्यावेळेला एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची संधी दिली गेली होती त्यावेळेला फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, पण त्यावेळेला केंद्राने असा मॅन्डेट दिला होता की फडणवीसांना या सरकारमध्येच काम करावं लागेल. एक अर्थ स्पष्ट आहे की फडणवीसांना या सरकारमध्ये काम करायचं नव्हतं आणि ही संधी त्यांना वाटते की पुढचे 3 महिने पूर्णतः पक्षासाठी झोकून देऊन काम करता येईल आणि या सरकारमधून बाहेर पडावं. आता फडणवीस सरकारमधून बाहेर पडले तर या सरकारचं स्थैर्य कितपत आहे हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा म्हणजे कदाचित नेतृत्व बदल या सरकारमध्ये शेवटच्या 3 महिन्यांसाठी होऊ शकतो. कारण लोकसभेला जर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात निश्चित, कारण यात देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचं प्रत्यक्ष कृतीत फरक पडेल की नाही आपल्याला माहित नाही, पण त्याचे परिणाम मात्र नक्की आहेत. याचं विश्लेषण आपण करू.